हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद या ग्रंथाचं आपण वाचन करणार आहोत आजपासून. श्रील प्रभुपादांनी यावर तात्पर्य लिहिलं आहे, ते आपण वाचणार आहोत. तर हा ग्रंथ आपल्या समोर आहे. आपल्याला श्री विष्णूंचं दर्शन होत आहे. इथे शंख चक्र गदा पद्म त्यांच्या चतुर्भुजांमध्ये आहे. मागे अनंत शेष आहेत. खाली श्रील प्रभुपादांचं नाव लिहिलंय, ते वाचूया आणि आशीर्वाद मागूया प्रभुपादांचे. कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद संस्थापकाचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ग्रंथाच्या मागच्या भागात लिहिलेलं आहे, अणुयुद्ध, शस्त्र स्पर्धा, प्रदूषण, ढासळती समाजव्यवस्था, राजकीय अस्थिरता आजच्या समस्यांचा मुळी अंतच दिसत नाही. परंतु या समस्यांचे उगमस्थान तरी कोणते? तर प्रभुपाद म्हणतात की एवढ्या साऱ्या समस्या आहेत, उगम कुठून आहे ह्याचा? श्री ईशोपनिषदाप्रमाणे या सर्व समस्यांचे खरे मूळ कारण म्हणजे भगवत ज्ञानाचा अभाव. भगवंतांविषयी अज्ञान असल्यामुळे या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. श्री ईशोपनिषदाचे अध्ययन हाच खरा भगवत ज्ञान प्राप्तीचा उपाय होय. पण ग्रंथ वाचायला सुरुवात करूया. श्री श्री गुरु गौरांग जयत. श्री गुरुदेव आणि गौरांग महाप्रभू यांचा जय जयकार असो. श्री ईशोपनिषद. तर ईश म्हणजे भगवंत आणि उपनिषद असं लिहिलं आहे. तर उपनिषद म्हणजे काय आहे? उप म्हणजे जवळ, निकट, आणि निषद म्हणजे खाली बसणे. गुरु नेहमी उच्च स्थानी बसतात आणि शिष्य असतो तो त्यांच्या जवळ, त्यांच्या चरणाजवळ खाली बसतो आणि गुरुदेवांकडून ज्ञान प्राप्त करतो. तर ह्यामध्ये गुरु कसलं ज्ञान देत आहेत? ईश म्हणजे भगवंतांबद्दल ज्ञान देता आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांजवळ घेऊन जाणारे ज्ञान. हे जे श्री ईशोपनिषद जर एखाद्याने व्यवस्थितरित्या वाचलं आणि त्यातलं ज्ञान अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं प्राप्त केलं आणि त्यानुसार जर आपलं जीवन मार्गदर्शन ते घेऊन जीवन चालवलं, भक्ती केली, तर आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या जवळ जाऊ. प्रभुपादांनी हे जे श्री ईशोपनिषदचे 18 श्लोक आहेत त्यावर प्रस्तावना दिलेली आहे. आधी त्या संबंधी काय आहे त्या या ग्रंथामध्ये, नंतर प्रत्येक श्लोकाचा शब्दार्थ, अनुवाद आणि अधिकृत तात्पर्य दिलेलं आहे. पुढे आपण पान उलटलं तर श्रील प्रभुपादांचा फोटो आहे, गुरु शिष्य परंपरेचे फोटो आहेत, नंतर चैतन्य महाप्रभूंचा फोटो आहे आणि मग भगवान श्रीकृष्णांचाही फोटो आहे. आपण सगळ्यांना प्रार्थना करूया की आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करत आहोत, तर आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही. तर मुखपृष्ठाबद्दल इथे लिहिलेलं आहे, सौंदर्य, श्री, ज्ञान, बल, वैराग्य, यश या षड ऐश्वर्यांसहित अचिंत्य शक्ती भगवंतांमध्ये आहेत. तर भगवंत आहेत, भगवंतांना भगवान म्हणतात. भग म्हणजे ऐश्वर्य. भगवंतांमध्ये ही जी 6 ऐश्वर्य दिली आहेत ती संपूर्ण मात्रेत आहेत. म्हणजे कसे आहेत भगवंत? सर्वात सुंदर आहेत. श्री म्हणजे धन. तर भगवंत सर्वात धनवान आहेत, सर्वात ज्ञानवान आहेत, सर्वात बलवान आहेत आणि सर्वात वैरागी आहेत. आणि यश म्हणजे प्रसिद्धी पण म्हणतात. तर भगवान सगळ्यामध्ये सर्वात 100% प्रसिद्ध आहेत. म्हणजे भगवंतांकडे ही ऐश्वर्य अगदी बालपणापासून कायम राहतात. असं नाही की त्यांनी काही काळाने प्राप्त केली ती ऐश्वर्य आणि काही काळाने ती नष्ट होणार आहेत, असं नाहीत. भगवंतांकडे ही ऐश्वर्य पूर्ण मात्रेमध्ये पूर्ण काळ शाश्वत असतात. आणि भगवंतांच्या अनेक अचिंत्य शक्ती सुद्धा आहेत. आपल्या चिंतनाच्या पलीकडे आहेत अशा शक्ती आहेत भगवंतांच्या. श्री ईशोपनिषदामध्ये सांगितलेल्या ईश स्वरूपाचे दर्शन येथे केलेले आहे. जे ईश स्वरूप आहे हे पहिल्या जो आपण ग्रंथ समोर घेतल्याबरोबर जे विष्णूंचं रूप आहे त्यामध्ये ईश स्वरूप काय आहे श्री ईशोपनिषद मधलं ते दाखवलंय. ईश
भगवान श्रीकृष्णांपासून येणाऱ्या विष्णू स्वरूपाचे हे श्री केशव रूप आहे. त्यांनाही आपण नमन करूया आणि पुढे वाचूया. प्रमुख उपनिषदांपैकी एक अशी ज्याची गणना होते व कदाचित सर्वात अधिक उद्धृत केलेले, वाचलेले व अभ्यासलेले असे श्री ईशोपनिषद कृष्ण भावनामृताचा सैद्धांतिक पायाच आहे. जे कृष्ण भावनेमध्ये जे सिद्धांत, जी फिलॉसॉफी वापरली जाते, ज्याच्यानुसार आपण भक्ती करतो, तर ते हे श्री ईशोपनिषद मध्ये दिलेली आहे, ती आहे. यात जे मार्गदर्शन केलंय भगवंतांविषयी तेच तत्वज्ञान आपल्याला कृष्ण भावनेमध्ये शिकवलं जातं. साधारणपणे उपनिषदे जरी परम सत्याच्या ब्रह्म साक्षात्काराविषयी वर्णन करीत असली तरी हे उपनिषद मात्र घोषित करते की ब्रह्म साक्षात्कार हा भगवत साक्षात्कारापेक्षा गौण आहे. सर्वसाधारणपणे उपनिषदांमध्ये परम सत्याबद्दल सांगितलं जातं की ब्रह्मज्योती बद्दल सांगितलं जातं की परम सत्य हे ब्रह्मज्योती आहे, प्रकाश आहे. पण या श्री ईशोपनिषदामध्ये सांगितलं आहे की हे जे ब्रह्म साक्षात्कार जो आहे तो कसा आहे, गौण आहे. आणि ईश साक्षात्कार, भगवंतांचा जो साक्षात्कार आहे तो श्रेष्ठ आहे. या पुस्तकात आध्यात्मिक विद्येच्या नवसाधकाला असा सल्ला देण्यात येत आहे की त्याने ब्रह्म ऐक्याकरिता प्रयत्न न करता भगवत धामात प्रवेश मिळवण्यासाठी भगवंतांची प्रार्थना करावी. हा जेव्हा ग्रंथ वाचतो एखादा नवसाधक, तर त्यामधून त्याला काय ज्ञान मिळतंय की त्याने या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करू नये. ब्रह्म ऐक्य म्हणजे विलीन होण्याचा प्रयत्न करू नये, तर भगवत धामात प्रवेश करण्यासाठी भगवंतांची प्रार्थना केली पाहिजे. प्रबोधन अशा भक्तिवेदांत तात्पर्यांसहित जर एखाद्याने श्री ईशोपनिषदाचे वाचन केले तर तो निश्चितच सर्व वस्तूंचे स्वामी व सर्वव्यापी जगन्नियंता परमेश्वराच्या निकट जाऊ शकेल. तर श्रील प्रभुपाद त्यांनी दिलेलं हे तात्पर्य आहे या श्लोकांवर, या ग्रंथांवर. तर म्हणून दिल्या इकडे की भक्तिवेदांत तात्पर्य आहेत. तर ती कशी आहेत, प्रबोधक आहेत, मार्गदर्शन करणारी आहेत. आणि ते वाचत हे जे श्री ईशोपनिषदाचे 18 श्लोक वाचले तर काय कळेल त्याला, भगवंत कोण आहेत कळतील, भगवंत सर्व वस्तूंचे स्वामी आहे हे त्याला ज्ञान होईल. आणि सर्वव्यापी जगन्नियंत्या परमेश्वराच्या तो निकट जाऊ शकेल. या पुस्तकाचे लेखक A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भारतीय तत्वज्ञानावर भाष्ये, संक्षिप्त अध्ययन, भाषांतरे अशा स्वरूपाचे 60 ग्रंथ लिहिले. आणि धर्मशास्त्रावर प्रामाणिकता, खोली, स्पष्टपणा या गोष्टींमुळे श्रील प्रभुपादांचे ग्रंथ शैक्षणिक क्षेत्रात खूपच आदरणीय असून जगातील अनेक विद्यापीठांतून क्रमिक पुस्तके म्हणून त्यांचा अभ्यास केला जातो. तर मुखपृष्ठाचं आपलं वाचन झालं आहे. मग एक पान उलटल्यावर आपल्याला इथे प्रभुपादांचे 2 फोटो दिसत आहेत. एकामध्ये प्रभुपाद असे पाठमोरे आहेत आणि दुसऱ्या फोटोमध्ये प्रभुपादांचा पुढून फोटो घेतला आहे. खाली लिहिलं आहे, कृष्ण कृपा श्री मूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 6 ऑक्टोबर 1969 रोजी कॉन्वे हॉल, लंडन, इंग्लंड येथे दिलेले प्रवचन. तर प्रभुपादांनी आता आपण प्रस्तावना वाचणार आहोत. तर ते आहे प्रस्तावना म्हणजे पूर्ण प्रभुपादांनी दिलेलं प्रवचन आहे, लेक्चर आहे, तेच इथे छापलेलं आहे प्रस्तावनेत. कुठे दिलं आहे त्यांनी, इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये दिलेलं आहे, कॉन्वे हॉल इथे. बघा आपल्याला इथे अनेक लोक बसलेली दिसत आहेत ऐकायला. तर साधारण 52 वर्षापूर्वी प्रभुपादांनी हे भाषण दिलेलं आहे, प्रवचन दिलेलं आहे. ते आपण आता वाचणार आहोत प्रस्तावनेमध्ये. बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रवचनाचा विषय आहे वेदांची शिकवण.
वेद म्हणजे काय? वेद या शब्दाच्या संस्कृत धातूचे अनेक अर्थ होत असले तरी शेवटी तात्पर्य एकच आहे. वेद म्हणजेच ज्ञान. वेदांची शिकवण हे मूळ ज्ञान असल्यामुळे तुम्ही स्वीकारलेले कोणतेही ज्ञान म्हणजेच वेद आहे. तर आपण जे कोणतेही ज्ञान शिकतोय त्या सगळ्याचं मूळ कुठे आहे? वेदांमध्ये आहे. सगळं ज्ञान वेदांमध्ये ते उपलब्ध आहे. बद्ध अवस्थेमध्ये आपल्या ज्ञानामध्ये अनेक उणिवा असतात. आपण सगळे या भौतिक जगतात आहोत ते सगळे बद्ध जीव आहोत. त्यामुळे ही जी बद्ध अवस्था आहे त्यामध्ये अनेक उणिवा आहेत. बद्ध आणि मुक्त जीवांतील फरक म्हणजे, आता मुक्त जीव म्हणजे कोणते जीव? जे भगवंतांच्या धामामध्ये भगवंतांची सेवा करत असतात, भगवंतांना आनंद देत असतात. आपण पण तिकडेच होतो, मात्र आपण भगवंतांचं द्वेष केला. आपल्या मनात इच्छा झाली की मलाही स्वतंत्र भगवंतांपासून वेगळं होऊन आनंद उपभोगायचा आहे, इंद्रिय तृप्ती करायची आहे. त्यामुळे आपल्याला या जगतात पाठवलं गेलं आहे, या भौतिक जगतामध्ये. त्यामुळे आता या भौतिक जगतामध्ये आल्यामुळे बद्ध अवस्थेत हा जीव असतो, त्याला म्हटलं जातं बद्ध जीव. तर हे जे बद्ध जीव आहेत आणि मुक्त जीव आहेत यांमधील फरक म्हणजे काय आहे? बद्ध जीवात 4 प्रकारचे दोष असतात. पहिला दोष, चुका करणे. उदाहरण, आमच्या देशात आता प्रभुपाद आहेत ते इंग्लंड मधल्या जे लंडन येथे हे लेक्चर देत आहेत. तर बरेचसे कसे आहेत तिकडे ब्रिटिश लोक उपस्थित आहेत, इंग्रज लोक आहेत. तर त्यांना प्रभुपाद म्हणतात की आमच्या भारत देशामध्ये असं घडलंय असं सांगतायत. आमच्या देशात महात्मा गांधींना अतिशय महान व्यक्ती मानले जाते, परंतु त्यांनी अनेक चुका केल्या. अगदी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा त्यांच्या म्हणजे गांधीजींच्या सहकार्याने गांधीजींना सावध केले होते. काय म्हटला होता तो? महात्माजी, दिल्लीच्या सभेना जाऊ नका. माझ्या काही मित्रांनी बातमी आणली आहे की तिकडे जाण्यात धोका आहे. परंतु गांधीजींनी ऐकले नाही. ते हट्टाने तिकडे गेले आणि त्यांची हत्या झाली. अशा तऱ्हेने चुका करणे ह्या एका दोषाचं उदाहरण दिलंय प्रभुपादांनी एक. आणि दुसरं उदाहरण दिलंय राष्ट्रपती केनेडी यांच्यासारख्या कितीतरी महान व्यक्तींनी चुका केलेल्या आहेत. माणूस चूक करणारच अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे. टू एअर इज ह्युमन असं म्हटलं जातं त्यात. हा बद्ध जीवाचा पहिला दोष आहे. पुढील दोष, भ्रमित होणे. भ्रम किंवा माया म्हणजे जे अस्तित्वात नाही त्याचा स्वीकार करणे. जे अस्तित्वात नाही ती माया. प्रत्येक जण शरीरालाच आपले स्वरूप समजत आहे. तर आताच आपण बघितलं की आपण सगळे जीव आहोत, भगवत धामात होतो, पण या भौतिक जगतात आपली इंद्रिय तृप्ती करण्यासाठी, स्वामी बनण्यासाठी आलोय. म्हणजे आपण कोण आहोत? जीवात्मा आहोत, भगवंतांचे अंश आहोत. पण इथे जेव्हा भौतिक जगतामध्ये येतो तेव्हा त्याला शरीर धारण करायला लागतं जीवात्म्याला. तर इथे काही दिलेलं आहे की प्रत्येक जण शरीरालाच स्वतःचे आपले स्वरूप समजत आहे. याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी. शरीरालाच स्वतः समजणं, माझं स्वरूप म्हणजे हे शरीरच आहे असं समजणं. मी जर तुम्हाला विचारले, प्रभुपाद म्हणतात, तुम्ही कोण आहात? तर तुम्ही उत्तर द्याल, मी जॉन आहे, मी श्रीमंत आहे, मी असा आहे, मी तसा आहे. या सर्वांवरून शरीराची ओळख होते, पण आपण हे शरीर नव्हे. तर आपण जीवात्मा आहोत, पण स्वतःला आपण शरीर समजतोय. ह्यालाच म्हणतात, जे नाहीये ते मानणे, ह्यालाच भ्रम असे म्हणतात. तिसरा दोष,
फसवण्याची वृत्ती, प्रत्येकाच दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती असते. एखादा मूर्ख देखील अत्यंत बुद्धिमान असल्याचा बहाणा करतो, देखावा करतो. तो भ्रमात असून त्याच्या हातून चुका घडतात असे त्याला दाखवून दिले तर तो सिद्धांत मांडतो. माझ्या मते हे असे आहे, ते तसे आहे. जर असा माणूस आहे, आपल्याला माहिती आहे की त्याच्याकडून चूक झाली आहे, ती दाखवली त्याला, तर तो म्हणतो माझं मत असं आहे, ॲज फार ॲज माय ओपिनियन इज कन्सर्न्ड, असं तो म्हणत असतो नेहमी. त्याला स्वतःची स्थिती देखील माहीत नसते. म्हणजे तो स्वतः कोण आहे? जीवात्मा आहे, पण त्याला ते स्वतःचं काही माहीत नाही. म्हणजे त्याला खरं ज्ञान नाहीये, तरीही तो फसवू पाहतो. तो म्हणतो की मला माहिती आहे असं म्हणतो. दोष असतानाही तो तत्वज्ञानावर पुस्तके लिहितो. हाच त्याला जडलेला रोग आहे व ही फसवणूक आहे. अखेरचा दोष म्हणजे आपली अपूर्ण इंद्रिये आहेत. आपल्या डोळ्यांचा आपल्याला खूप अभिमान वाटतो. कित्येकदा कोणीतरी आव्हान देतो की मला तुम्ही भगवंत दाखवू शकाल का? परंतु भगवंतांना पाहता येईल असे आपल्याकडे डोळे आहेत का? योग्य डोळे नसतील तर त्यांना म्हणजे भगवंतांना कधीच पाहता येणार नाही. या क्षणी खोलीत अंधार झाला तर आपल्याला स्वतःचे हात सुद्धा दिसणार नाहीत. तेव्हा आपल्याकडे पाहण्याची किती शक्ती आहे? म्हणून आपण या अपूर्ण इंद्रियांकडून ज्ञानाची अपेक्षा करू शकत नाही. जी आपली इंद्रिय आहेत ती कशी आहेत? अपूर्ण आहेत. आपल्याला संपूर्ण व्यवस्थित ते ज्ञान देऊ शकत नाहीत. बद्ध अवस्थेतील वरील सर्व दोष लक्षात घेता आपण स्वतःच पूर्ण नाही आणि इतरांनाही पूर्ण ज्ञान देऊ शकत नाही, आणि म्हणून आम्ही वेदांना ते जसे आहेत तसे स्वीकारतो. अशा रीतीने प्रभुपाद हे 4 दोष बद्ध जीवात आहेत असं सांगून म्हणतात की असे सगळे दोष आहेत, त्यामुळे काय आहे, आपल्याला आपण स्वतः काय पूर्ण नाही आहोत आणि इतरांनाही आपण पूर्ण ज्ञान देऊ शकत नाहीत. पण ज्ञान कुठे दिलंय? सगळं वेदांमध्ये दिलेलं आहे, तर त्याचं आम्ही जसंच्या तसं स्वीकारतो. तुम्ही वेदांना हिंदू म्हणू शकता, पण ते परकीय नाव आहे. ज्या दुसऱ्या देशांमधले लोक जेव्हा भारतात आले तेव्हा सिंधू नदीच्या काठचा प्रदेश असं त्यांना म्हणायचं होतं, पण त्यांना सिंधू हा उच्चार स बोलता येत नव्हतं, ते स ला ह म्हणायचे. त्यामुळे सिंधूला बोलताना हिंदू ते बोलले आणि त्या अशा प्रकारे ह्या भागाचं नाव हिंदू झालं, हिंदुस्तान झालं. इकडच्या लोकांना हिंदू म्हटलं गेलं. म्हणून प्रभुपाद म्हणतात आम्ही हिंदू नाही. वर्णाश्रम ही आमची खरी ओळख आहे. वर्णाश्रम म्हणजे वेदांचे अनुयायी किंवा मानव समाजाचा वर्ण व आश्रम अशा 8 विभागात स्वीकार करणारे होय. यामध्ये समाजाचे 4 विभाग आहेत आणि आध्यात्मिक जीवनाचे 4 विभाग आहेत. पुढे सगळं प्रभुपाद समजवतात आपल्याला. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे स्वतः भगवंतांनी निर्माण केल्यामुळे हे विभाग सर्वत्र आढळतात. भगवद्गीता 4.13. समाजाचे 4 विभाग म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे सगळे काय आहेत? वर्ण आहेत. अतिशय बुद्धिमान आणि जे ब्रह्म जाणतात त्यांना ब्राह्मण म्हणतात. क्षत्रिय किंवा प्रशासन करणारे लोक हा बुद्धिमान वर्गांचा दुसरा गट असतो. त्यानंतर वैश्य किंवा व्यापारांचा वर्ग असतो. ही नैसर्गिक विभागणी सर्वत्र आढळते. हे जरी नावं आहेत जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही न घेता जरी आपण विदेशांमध्ये पाहिलं तर विदेशांमध्येही आपण दिसतं की काही लोक आहेत ते खूप अभ्यास करतात आणि ते प्रोफेसर आहेत किंवा मार्गदर्शक आहेत आणि इतरांना शिकवत आहेत. काही जण आहेत ते सैन्यामध्ये भरती होत आहेत, प्रशासक कार्य करतात प्रशासनाचं. काही जण आहेत ते व्यापार करतात,
काही शेती करतायत, गोरक्षा करतायत, वाणिज्य म्हणजे व्यापार करतायत, आणि काही जण आहेत ते सेवा करतायत इतरांची. तर अशा रीतीने ही जी नैसर्गिक विभागणी आहे ती सर्वत्र आढळते. हे एक वैदिक तत्व असल्याने आम्ही ते स्वीकारतो. आम्ही हे का स्वीकारलंय? कारण वेदांमध्ये दिलेलं आहे म्हणून. वैदिक तत्वांना स्वयंसिद्ध सत्य म्हणून स्वीकारले जाते. वैदिक तत्व आहेत त्यांना म्हटलं जातं स्वयंसिद्ध सत्य, म्हणजे ते स्वतःमध्येच सिद्ध आहेत, परिपूर्ण आहेत, कारण त्यांच्यात कोणतीच चूक आढळत नाही. हीच खरी स्वीकृती, म्हणजे जसेच्या तसे वैदिक तत्व आहेत ते स्वीकारणं ही खरी स्वीकृती आहे. तर त्यामध्ये कोणतीच चूक आपल्याला आढळू शकत नाही. उदाहरणार्थ, भारतात गायीच्या शेणाला शुद्ध मानतात, परंतु ती तर एका प्राण्याची विष्ठा आहे. एक वैदिक आदेश असा आहे की विष्ठेला स्पर्श केल्यावर ताबडतोब स्नान केले पाहिजे, आणि असेही म्हटले आहे की गायीचे शेण शुद्ध आहे. अशुद्ध जागा गायीच्या शेणाने सारवल्यास शुद्ध होते. आपल्या सर्वसामान्य समजुतीप्रमाणे आपण वाद घालू की हा तर विरोधाभास आहे. एका ठिकाणी सांगितलंय वेदांमध्ये की विष्ठेला स्पर्श केलं तर स्नान करा, पण गायीची विष्ठा जी आहे, ज्याला शेण म्हटलं जातं, ती शुद्ध आहे म्हटलंय, आणि तिच्या शेणाने सारवल्यावर सगळं शुद्ध होतं असं सांगितलंय. तर हा कोणी म्हणेल की हा विरोधाभास आहे. प्रभुपाद सांगतायत, सामान्य दृष्टीने हा विरोधाभास असला तरी हे विधान खोटे नाही. का खोटे नाही? कारण वेदांमध्ये दिलेलं आहे, आणि वेदांमध्ये दिलेलं सगळं स्वयंसिद्ध सत्य असतं आहे. आणि नंतर एक सांगतात प्रभुपाद की कलकत्त्यातील एका नामांकित डॉक्टर व शास्त्रज्ञाने गायीच्या शेणाचे पृथक्करण केले, अभ्यास केला, त्याच्यावर प्रयोग केले, आणि त्याला आढळले की त्यात सर्व जंतुनाशक गुणधर्म आहेत. तर खर तर काय आहेत, असे प्रयोग करायची काही आवश्यकता नाहीये, कारण वेदांमध्ये सगळं दिलेलं आहे ते स्वयंपूर्ण सत्य आहे. भारतात जर कोणी म्हणाले तू हे केलेच पाहिजे, तर प्रतिपक्ष म्हणेल, समोरचा म्हणेल की तुला काय म्हणायचे आहे, ही वेदाज्ञा आहे का जी मी वाद न घालता पाळली पाहिजे? अशा रीतीने भारतात अजूनही वेदांना मानलं जातं, जसंच्या तसं स्वीकारलं जातं. जर वेदांमध्ये दिलंय तर ते स्वीकारतातच. वैदिक तत्वांचा तर्काने अर्थ काढता येत नाही. खूप महत्वाचं आहे. आपल्या मनाने तर्क वितर्क करून आपण वैदिक तत्वाबद्दल विचार करू शकत नाही. सारांश असा आहे की आदेशांचा म्हणजे काय, हे जे वैदिक आदेश आहेत त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर ते सत्य असल्याचे आढळून येईल. वेद काही मानवी ज्ञान रचना नाही. वैदिक ज्ञान भगवत धामातून भगवान श्रीकृष्णांकडून येत असते. हे जे वेदांचं ज्ञान आहे ते भगवंतांकडून येत आहे. वेदांना श्रुती असेही म्हणतात. श्रुती म्हणजे श्रवणाने मिळवलेले ज्ञान, जे काही प्रायोगिक ज्ञान नव्हे. म्हणजे असं नाहीये की कोणी इथे प्रयोग करून ते ज्ञान जाणलं आणि लिहून काढलं, असं नाहीये. ते भगवंतांकडून प्राप्त झालेलं ज्ञान आहे, श्रवणाने मिळवलंय, भगवंतांकडून श्रवण करून मिळवलेलं ज्ञान आहे. श्रुतीला माते समान मानले जाते. आपण आपल्या आईकडून कितीतरी ज्ञान घेतो. उदाहरणार्थ, आपले वडील कोण आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर कोण उत्तर देऊ शकेल? आपली आई. जर आईने म्हटले की हे तुझे वडील आहेत, तर आपल्याला ते स्वीकारावेच लागते. याची साक्ष पटवण्याकरता प्रयोग करता येत नाही. आईने सांगितलंय ते आपण जसंच्या तसं स्वीकारतो. जर तुम्हाला अनुभविक व प्रायोगिक ज्ञानाच्या पलीकडचे आणि इंद्रिय कार्यांच्या पलीकडचे काहीही जाणून घ्यायचे असेल तर वेदांना स्वीकारावेच लागेल. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की आपल्या अनुभवांच्या पलीकडे, आपले प्रयोग करण्याच्या ज्ञानाच्या पलीकडे, आपल्या इंद्रियांनी समजून घेण्याच्या पलीकडचं काही जाणून घ्यायचं असेल
तर आपल्याला वेदांमध्ये जी तत्व दिली आहेत ती तशीच्या तशी स्वीकारायला हवीत. या ठिकाणी प्रयोगाचा प्रश्नच उद्भवत नाहीत. प्रयोग पूर्वीच करून झाला आहे, तसेच सत्यही पूर्वीच प्रस्थापित झालेले आहे. वेदांच्या तत्वांना स्वयंसिद्ध सत्य म्हटलं जातं. जसं प्रभुपाद म्हणतात, उदाहरण दिलं होतं त्याबद्दल म्हणतात की उदाहरणार्थ आईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण दुसरा मार्गच उपलब्ध नाही. वेदांना माता समजले जाते, तर ब्रह्मदेवांना पितामह असं म्हटलं जातं, कारण सर्वप्रथम वैदिक ज्ञान त्यांनाच प्रदान करण्यात आले होते. भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना सर्वप्रथम वैदिक ज्ञान दिलं. ब्रह्मदेव आदी जीव आहेत, त्यांनी हे ज्ञान प्राप्त करून नारदांना, इतर शिष्यांना आणि पुत्रांना दिले. आपल्या सगळ्यांच्या आधी कोण आलेले आहेत? ब्रह्मदेव आलेले आहेत. आणि सर्वांच्या आधी कोण आहेत? सर्वप्रथम आहेत ते भगवंत आहेत. भगवंतांनी जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, म्हणजे जे ब्रह्मांड वगैरे निर्माण झाले पुरुष अवताराकडून, आणि मग ब्रह्मदेव प्रकट झाले आणि ब्रह्मदेवांना मार्गदर्शन केल्यावर सृष्टीची निर्मिती झाली. तर सृष्टीची निर्मिती होण्याआधी भगवंतांनी ब्रह्माजींना हे वेदांचं ज्ञान दिलेलं आहे. तर हे जे ब्रह्मदेव आहेत त्यांनी हे जे ज्ञान प्राप्त केलंय भगवान श्रीकृष्णांकडून, ते पुढे आपल्या मुलांना, मुलगा कोण आहेत? नारद मुनी आणि इतर शिष्यांना वगैरे दिलं. आणि त्यांनी त्या पुढच्या शिष्यांना, असं गुरु शिष्य परंपरेतनं हे ज्ञान खाली आलं. या मार्गाने वैदिक ज्ञान समजून घेतले पाहिजे याची भगवद्गीतेतही पुष्टी करण्यात आली आहे. भगवद्गीतेतही सांगितलं आहे की हे परंपरेने ज्ञान खाली येतं आणि त्याच रीतीने आपण ते स्वीकारायला हवं. जर आपण प्रयोग करून पाहिला तर आपणालाही तोच निष्कर्ष निघेल. प्रयोग करत बसलो तरी तोच निष्कर्ष निघणार आहे. जसं एका शास्त्रज्ञांनी गायीच्या शेणावर प्रयोग केला होता तसं. परंतु वेळ वाचवण्याकरिता आपण आत्ताच स्वीकार केला पाहिजे. आपले वडील कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी जर तुम्ही आपल्या आईला एक प्रमाणभूत तज्ज्ञ मानले तर तिने सांगितलेले सर्व काही वाद न घालता स्वीकारता येते. 3 प्रकारची प्रमाणे असतात: प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. प्रत्यक्ष म्हणजे काय? अक्ष म्हणजे डोळा. प्रत्यक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं. अनुमान म्हणजे अंदाज करणं. आणि शब्द म्हणजे जे ऐकलंय त्याच्यावर विश्वास ठेवणं. सगळं पुढे प्रभुपाद समजवतात आपल्याला. आपली इंद्रिये अपूर्ण असल्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण कमकुवत असते. कसं? ते प्रभुपाद उदाहरण सांगतायत. आपण रोज सूर्य पाहतो, तो आपल्याला एका लहानशा तबकडीप्रमाणे भासतो, परंतु प्रत्यक्षात सूर्य अनेक ग्रहांपेक्षा खूप खूप मोठा आहे. तेव्हा हे जे आपण डोळ्यांनी पाहतो, एवढूसा तबकडी एवढा सूर्य, या पाहण्याला काही महत्व आहे का? नाही. म्हणून ग्रंथांचे अध्ययन केल्यावरच आपल्याला सूर्यासंबंधी माहिती मिळू शकेल. यावरून प्रत्यक्ष प्रमाण अपूर्ण असल्याचे दिसून येते. प्रमाणाचा दुसरा प्रकार म्हणजे ज्ञान घेणं जे आहे ना, प्रमाण. 3 प्रकारची प्रमाण आहेत, त्यातला दुसरा प्रकार आहे अनुमान. असे असू शकेल, तसे असू शकेल असं म्हणणं ते. उदाहरणार्थ डार्विन हा आहे विदेशातला एक शास्त्रज्ञ. त्याचा सिद्धांत म्हणतो की कदाचित असे असू शकेल, कदाचित तसे असू शकेल, परंतु याला शास्त्र म्हणता येणार नाही. ही केवळ सूचना आहे आणि ती देखील दोषपूर्ण आहे. तशा रीतीने डार्विननी काही सिद्धांत मांडले तर ते त्याच्या मनाने मांडलेले आहेत असं प्रभुपाद म्हणत आहेत. अंदाज आहेत ते सगळे. ही केवळ सूचना आहे आणि ती देखील दोषपूर्ण आहे. अधिकारी व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हेच परिपूर्ण ज्ञान होय. मग कोणाकडून ज्ञान घ्यावं? अधिकारी, ऑथेंटिक, अधिकृत व्यक्तीकडून ज्ञान घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देतात. जर आकाशवाणी केंद्र म्हणजे रेडिओ आहे, तिकडचं जे केंद्र आहे त्यातल्या ऑफिस मधल्या अधिकाऱ्याकडून आपल्याला कार्यक्रमाचे पत्रक मिळाले
तर आपण त्याचा स्वीकार करतो. हा कार्यक्रम इतके वाजता आहे असं सगळं मिळाल्यावर आपण अधिकाऱ्याकडून मिळालाय म्हणून त्याचा स्वीकार करतो. आपण ते नाकारीत नाही अथवा आपल्याला प्रयोगाचीही आवश्यकता नाही, कारण ते अधिकृत उगमस्थानाकडून आलेले आहे. अशा रीतीने अधिकृत व्यक्तीकडून आलेलं ज्ञान हे योग्य ज्ञान आहे असं प्रभुपाद इथे समजवतायत. वैदिक ज्ञानाला शब्द प्रमाण किंवा श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे केवळ श्रवणाने स्वीकारलेले ज्ञान. वेदांचा आपल्याला असा आदेश आहे की दिव्य ज्ञान समजण्याकरिता आपण अधिकारी व्यक्तीकडून श्रवण केले पाहिजे. या ब्रह्मांडा पलीकडील ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात. भौतिक ज्ञान म्हणजे या ब्रह्मांडातील ज्ञान आणि दिव्य ज्ञान म्हणजे या ब्रह्मांडाच्या पलीकडचं ज्ञान. आपण या ब्रह्मांडाच्या अंतापर्यंतही जाऊ शकत नाही, तर आध्यात्मिक जगात कसे जाऊ शकतो? म्हणून पूर्ण ज्ञान मिळवणे अशक्य आहे. तर हे जे ब्रह्मांडातलंही ज्ञान मिळणं आपल्याला खूपच कठीण आहे, कारण एवढं प्रचंड ब्रह्मांड आहे. तर त्या ब्रह्मांडाच्या पलीकडचं ज्ञान आपण आपल्या बुद्धीने कुठे जाणू शकणार आहे? म्हणून पूर्ण ज्ञान मिळवणं अशक्य आहे. आता पुढे प्रभुपाद समजवतायत, परव्योम वास्तविक आहे. व्योम म्हणजे आकाश, परव्योम म्हणजे जे वरचं आकाश आहे, म्हणजे आध्यात्मिक आकाश आहे, चित आकाश म्हणतात. आणि एकदम वरती गोलोक वृंदावन आहे. त्याच्याबद्दल सांगतायत, व्यक्त आणि अव्यक्ताच्याही पलीकडे स्थित असणारी ही एक वेगळी प्रकृती आहे. हे जे चित आकाश आहे, जे परव्योम आहे, ते आपल्याला जे दिसतंय आणि म्हणजे इथे या ब्रह्मांडांच्या पलीकडचं ते आहे. परंतु आपल्याला हे कसे काय समजेल की एका अशा आकाशात ग्रह व निवासी नित्य आहेत? असं एक आकाश आहे ज्यामधले ग्रह आणि निवासी नित्य आहेत. हे सर्व ज्ञान उपलब्ध आहे, तेव्हा आपण प्रयोग कसा करू? ते शक्य नाही. एखादा म्हणेल की मला प्रयोग करायचा आहे, पण आपल्या ब्रह्मांडांच्या पलीकडे असलेल्या आकाशाबद्दल, तिकडच्या ताऱ्यांबद्दल, तिकडच्या लोकांबद्दल, तिकडचे ग्रहलोक किंवा तिकडचे निवासी यांबद्दल आपण कसा प्रयोग करू शकतो? म्हणून आपल्याला वेदांचे सहाय्य घेतले पाहिजे. यालाच वैदिक ज्ञान म्हणतात. आमच्या कृष्ण भावनामृत आंदोलनात आम्ही भगवान श्रीकृष्ण या सर्वश्रेष्ठ अधिकारी व्यक्तीकडून ज्ञान स्वीकारतो. सर्व श्रेणीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णांना सर्वश्रेष्ठ अधिकारी म्हणून मान्यता दिली आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु. सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णांना जगताचे गुरु म्हणून स्वीकारलेले आहे. मी प्रथम अध्यात्मवाद्यांच्या 2 पंथांबद्दल बोलत आहे. तर अध्यात्मवाद मधले जे 2 पंथ आहेत त्याबद्दल आता प्रभुपाद आपल्याला सांगतात. त्यापैकी एका पंथाला निराकारवादी, मायावादी, वेदांती किंवा शंकराचार्यांचे अनुयायी असे म्हणतात. आणि दुसरे आहेत रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विष्णुस्वामी यांसारख्या अध्यात्मवाद्यांच्या दुसऱ्या वर्गाला वैष्णव म्हणतात. तर अशा प्रकारच्या 2 अध्यात्मवाद्यांबद्दल आता प्रभुपाद सांगतायत. शांकर संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय या दोघांनीही श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. या दोन्ही जे अध्यात्मवादी आहेत त्या दोघांनीही भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून स्वीकार केला आहे. आता हे शंकराचार्य आहेत त्यांच्याबद्दल म्हणतात प्रभुपाद, शंकराचार्य निर्विशेषवादाचे प्रचारक होते, निर्विशेषवादी होते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ते एक गुप्त साकारवादी होते. शंकराचार्यांनी जरी भगवंतांविषयी, परमसत्याविषयी काय सांगितलंय, निराकार तत्व आहे असं जरी सांगितलं आहे, ते निर्विशेषवादी आहेत असं जरी दाखवत असले तरी स्वतः ते वस्तुस्थिती काय होती, ते साकारवादी होते. ते जाणत होते की भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत.
त्यांनी आपल्या भगवद्गीतेवर भाष्यात असे म्हटले आहे, कोणी? शंकराचार्यांनी, की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री नारायण या भौतिक जगाच्या पलीकडे स्थित आहेत. आणि पुन्हा खात्रीपूर्वक त्यांनी सांगितलं आहे की श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री नारायण आहेत. ते देवकी व वसुदेवाचे पुत्र म्हणून अवतरलेले आहेत. शंकराचार्यांनी विशेष करून श्रीकृष्णांच्या माता पित्यांचा उल्लेख केला आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे सर्व अध्यात्मवाद्यांनी मान्य केले आहे, याबद्दल शंकाच नाही. प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून येणारी भगवद्गीता हेच आमच्या कृष्ण भावनामृत संघातील ज्ञानाचे उगमस्थान आहे. आम्ही भगवद्गीता जशी आहे तशी प्रकाशित केली आहे, कारण श्रीकृष्ण जे काही सांगतात ते आम्ही निर्विवादपणे स्वीकारतो. हेच वैदिक ज्ञान. काय आहे? भगवंतांनी जे सांगितलंय ते कोणताही वाद न घालता आपण स्वीकारावं. वैदिक ज्ञान शुद्ध असल्यामुळे आम्ही ते स्वीकारतो. कृष्ण भावना म्हणजे जे श्रीकृष्ण सांगतात ते आम्ही मान्य करतो. यामुळे काय फायदा होतो? प्रभुपाद म्हणतात, यामुळे खूप वेळ वाचतो. जर आपण योग्य अधिकारी व्यक्ती किंवा ज्ञानाचे उगमस्थान स्वीकारले, योग्य ते अधिकारी व्यक्ती किंवा योग्य ते अधिकारी ज्ञानाचं उगमस्थान स्वीकारलं, तर अधिकृत ज्ञानाचं उगमस्थान स्वीकारलं तर आपला बराच वेळ वाचतो. यासाठी प्रभुपाद उदाहरण देत आहेत. उदाहरणार्थ, भौतिक जगात ज्ञान मिळवण्याच्या आरोह व अवरोह या दोन पद्धती आहेत. प्रथम बघतोय आपण अवरोह पद्धत. त्यामध्ये आपण मान्य करतो की मानव मर्त्य आहे. मर्त्य म्हणजे काय? मानवाचा मृत्यू होणार आहे. आता ह्याबद्दल चर्चा होते तेव्हा काय? आपले वडील म्हणतात मानव मर्त्य आहे, आपली बहीण म्हणते मानव मर्त्य आहे, सर्वच म्हणतात मानव मर्त्य आहे. परंतु या बाबतीत आपण प्रयोग करीत नाही. मानव मर्त्य आहे हे सत्य आपण मान्य करतो. हे काय सांगतायत? ही अवरोह पद्धत आहे. जे आपल्या वरिष्ठांनी सांगितलं आहे ते आपण स्वीकारतो. त्याच्याबद्दल आपण प्रयोग करत बसत नाही. मानव मर्त्य आहे हे शोधण्याची जर आपली इच्छा असेल तर आपल्याला प्रत्येक मनुष्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि तदुपरांत तुमच्या मनात असा विचार येऊ शकतो की कदाचित एखादा मनुष्य अमर असेलही, परंतु त्याला मी अजून पाहिलेले नाही. तर आता आपण किती वर्ष हे शोधत बसणार की हा माणूस अमर आहे का तो आहे, की हे प्रयोगाच्याही पलीकडचं आहे. कारण कोट्यावधी लोक या जगतामध्ये आहे, तर कुठे आपण असा अभ्यास करत बसणार आहेत? अशा प्रकारचे तुमचे संशोधन कधीच संपणार नाही. संस्कृत भाषेत याला आरोह पद्धती, वर चढत जाणारा असे मार्ग म्हणतात. म्हणजे स्वतः शोध घेत असं शोधणं, याला म्हणतात आरोह पद्धती. जर तुम्हाला स्वप्रयत्नाने किंवा अपूर्ण इंद्रियांच्या सहाय्याने ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही अचूक निर्णयापर्यंत कधीच पोहोचणार नाही. हे शक्यच नाही. तर अशा तऱ्हेने जर आपण स्वतः शोधत बसलो, अख्ख्या जगभरचे, नुसतं भारतातलीच लोक हे मरणारे आहेत की अमर राहतील असं शोधत बसलो तरी अनेक वर्ष, शेकडो वर्ष लागतील शोधायला. का प्रत्येक माणसाचा हा मरतोय कधी ते बघायचं. अरे मग आपल्याला वाटेल अरे मी ज्याला चेक केलं नाही तो कदाचित अमर असेल, तो भारताच्या दुसऱ्या बाजूला असेल. अशा रीतीने काय हे असं शोध घेणं हे काय आहे? नुसता वेळेचा अपव्यय आहे. तर अशा रीतीने आज आपण इथे विराम देऊया. आपण पुढच्या भागात उरलेली प्रस्तावना वाचूया. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.